नमस्कार मित्रांनो, तर मालिकेमध्ये आज वसुंधरेला एक वेगळंच सरप्राईज गिफ्ट मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर बनीला सुद्धा. तर मग बघूया काय होतं ते. सुरुवातीला आकाश सगळ्यांना घरच्यांना सांगत असतो की यामध्ये वसुंधरेची काही चूक नव्हती आणि त्यांनी फसवणूक केलेलीच नाहीये मुळात. तर आईनेच उलट मला खोटं नाटं सांगितलं, त्यांच्या विरोधात भडकवलं आणि मला सांगितलं की वसुंधरेने स्वतःहून डिवोर्स पेपर साईन केले, पण तसं अजिबात नव्हतं. आणि या सगळ्यांमध्ये तुम्ही सगळेजण सामील झालात, मला तुमच्या कोणाकडनंही अपेक्षा नव्हती, असं तो सगळ्या घरच्यांना म्हणत असतो. आता त्याची आई म्हणजे जयश्री म्हणत असते की आकाश, तू हे बरोबर करत नाहीये, तुला माहिती नाहीये ही मुलगी तुझ्यासाठी वाईट आहे आणि हिच्यामुळेच तुझ्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम चालू आहे. त्यावर आकाश म्हणतो, त्या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून तू हे सगळं करतेस का? अगं कोण तो मूर्ख बाबा, त्याच्या सांगण्यावरून तू हे काय करतेस? आणि सगळं ना डोक्यातून काढून टाक, असं काहीही नाहीये. तू कोणाच्याही सांगण्यावरती याचा विश्वास नाही ठेवू शकत आई. आणि मुळात वसुंधरा नसताना तर मी आज जिवंतच नसतो. तुला आठवत नाहीये का, त्यांनीच मला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यांनी जर असं केलं नसतं तर मी जिवंत नसतो. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा तू असं वागतेस. जयश्री म्हणते, तुझ्याकडे काय पुरावा आहे? मी असं केलेलंच नाहीये, वसुंधरेला घराबाहेर मी काढलेलंच नाहीये. त्यावर आकाश म्हणतो की चिनू म्हणून ना सगळं पाहिलं होतं आणि त्यांनीच मला सगळं काही सांगितलेलं आहे आणि त्या कधीच खोटं बोलू शकत नाही, हे आपल्याला माहितीये. त्यामुळे तू हे मला सांगूच नको की तू त्यांना घराबाहेर काढलेलं नाहीयेस. तूच त्यांना घराबाहेर काढलं आणि तूच जबरदस्तीने त्यांच्याकडनं पेपर साईन करून घेतले. आता मी काय म्हणतो, झालं गेलं ते सगळं विसरून जाऊया, कारण आमच्यामधले सगळे गैरसमज ना आता मिटलेले आहे. मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया. वसुंधरा आणि बनी आता इथेच राहणार, याच घरात. आणि मी आता बनीला आणण्यासाठी सुद्धा चाललेलो आहे. आणि आई, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. चिनू म्हणू अशा परिस्थितीत असताना, त्यांचा बाबा त्यांच्या जवळ नसताना त्यांना त्यांच्या आईची गरज होती आणि तू त्यांच्या आईला त्यांच्यापासून दूर केलंस. त्या अगं ओढून ओढून सांगत होत्या, रडून रडून सांगत होत्या की आम्हाला आमच्या आईजवळ जाऊ दे, त्यांना घराबाहेर काढू नको, तरी सुद्धा तुम्ही ऐकलं नाहीत ना. माझ्या मुलींची सुद्धा दया आली नाही तुम्हाला कोणालाही. पण आता मी काही ऐकून घेणार नाहीये. तेवढ्यात चिनू म्हणू खाली आलेले असतात आणि त्या वसुंधरेला बघून खूपच तिला आई आई म्हणून हाका मारत असतात आणि जाऊन तिला एकदम बिलकतात. वसुंधरेला तर खूप मोठं गिफ्ट मिळालेलं असतं, कारण पहिल्यांदा मुली तिला स्वतःहून आई म्हणालेल्या असतात. वसुंधरा म्हणते, काय म्हणालात मुली तुम्ही, मला आई म्हणालात? आज मला अतिशय आनंद झालेला आहे. मला माझ्या मुलींनी आई म्हणून हाक मारली. खरंच मला खूप मोठं गिफ्ट मिळालंय आज. वसुंधरेला आनंदाने बघून आकाश सुद्धा खूप खुश झालेला असतो. मुली आणि वसुंधरा यांचं बॉन्डिंग खूपच स्ट्रॉंग झालेलं असतं. मुली म्हणतात, आई तू आता कधीच आम्हाला सोडून जाणार नाही ना? आधीच आमची एक आई आम्हाला सोडून गेली, तू तरी जाऊ नकोस आता. आता तुमची बट्टी झाली की नाही? वसुंधरा म्हणते, हो बाळांनो, तुम्हाला कुठेच सोडून मी आता जाणार नाहीये. आकाश, वसुंधरा यांची फॅमिली पूर्ण झालेली असते. आता वसुंधरा आणि मुली बनीला आणण्यासाठी निघालेल्या असतात. आकाश म्हणतो की हो, मी सुद्धा येतोय, चला बनीला घेण्यासाठी. जयश्री म्हणते, काय? आकाश म्हणतो, आई मला काही ऐकून घ्यायचं नाहीये तुझं, मी जाणारच. बनी आणि वसुंधरा आता याच घरात राहणार पूर्वीसारखे. आणि सगळेजण आता वसुंधरेच्या आईवडिलांकडे चाललेले असतात. इकडे शार्दूल आईवडिलांना छळत असतो. आईच्या हातचं चांगलं चुंगलं जेवण जेवून झाल्यानंतर तो म्हणतो, वा मस्त जेवण झालं होतं, फायनली या घरातली ती बला गेली आणि आपल्या घरामध्ये आता छानपैकी आनंद येणार आहे. मी, माझा मुलगा, माझे आई वडील छान आनंदाने राहू आपण. आणि तुमच्यावर मी एक मोठी जबाबदारी सोपवणार आहे आता. माझ्या मुलाची खूप काळजी घ्यायची, ती त्याच्यावरती चांगले संस्कार करायचे, मी येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि तो आता घराबाहेर जात असतो आणि घराबाहेर गेल्यानंतर तिथे आकाशची गाडी येते. शार्दूल तिथून निघून गेलेला असतो, पण पुढे जाताच त्याला दिसतं की आकाशची गाडी घरी आलेली. तो परत रिटर्न येतो आणि बघायला लागतो की नक्की काय चाललंय ते. आकाश, वसुंधरा आणि मुली खाली उतरतात. आई बाबा त्यांना बघतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की हे सगळे एकत्र कसे काय. सगळेजण आतमध्ये जातात. शार्दूल आता त्याची गाडी तिथेच लावतो आणि खिडकीतून बघतो की यांचं नेमकं काय चालू आहे ते. चिनू मनू बनीला उठवायला जातात, कारण तो झोपलेला असतो. आता आकाश त्यांना मागे खेचतो. तर वसुंधरा बनीकडे जाते आणि हळुवारपणे त्याला उठवते आणि म्हणते, बनी बाळा बघ तर कोण आलंय ते. बनी उठतो, चष्मा लावतो आणि बघतो तर आकाश, चिनू मनू सगळेच तिथे उभे असतात. त्याला खूप आनंद होतो. तो म्हणतो, बाबा तू खरंच आलायस मला नेण्यासाठी? आकाश म्हणतो, हो बाळा. चिनू मनू तुम्ही सुद्धा आलात? चिनू मनू म्हणतात, हो बनी दादा, कारण आई आणि बाबांची बट्टी झाली आता. तिघेही मिळून खूप मस्ती करायला लागतात आणि उड्या मारायला लागतात. खूप आनंद झालेला असतो त्यांना. बनी म्हणतो, आई खरंच तुमची बट्टी झाली ना? वसुंधरा म्हणते, हो बाळा,
बाळा, खरंच झाली आमची पट्टी. आकाश म्हणतो, आता आम्ही कधीही वेगळे होणार नाही, कधीच आम्ही कट्टी घेणार नाहीये. चिनू, मनू आणि बनी म्हणतात, खरंच ना, आता कधी कट्टी घ्यायची नाही, नाहीतर आम्ही तुम्हाला खूप त्रास देऊ मग. आणि सगळेजण हसायला लागतात. त्यांना खरंच खूप आनंद झालेला असतो. इकडे आई वडिलांना कळतच नसतं की आकाश आणि वसुंधरा यांच्यातले गैरसमज कसे काय मिटले, पण तरी सुद्धा ते काहीच बोलत नाही. आकाश म्हणतो की आई बाबा, मी तुम्हाला नकळतपणे त्रास दिला आहे, तुमच्याशी अशी वागणूक केली त्याबद्दल मला माफ करा, मी तुमची खरंच माफी मागतोय. त्यावर बाबा म्हणतात, असं काय करता आकाशराव, आमचंच खरं तर चुकलं आणि तुम्हाला जर शक्य असेल तर आम्हाला माफ करा. आणि ते दोघंही हात जोडून आकाश समोर उभे असतात. आकाश म्हणतो, तुम्ही नका माफी मागू, वयाने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि तुम्ही मुळात एवढी मोठी चूक केलेलीच नाहीये, खरं तर तुम्हीच मला माफ करा. आकाश आणि वसुंधरा आईबाबांच्या पाया पडतात. आईबाबा त्यांना आशीर्वाद देतात की सदैव असेच हसत खेळत सुखी आणि आनंदाने राहा, एकत्र राहा आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे. वसुंधरा आणि आकाश आता घरी जायला निघतात. बनीने तर ऑलरेडी बॅग पॅक केलेली असते. त्याची अशी लगबग बघून सगळ्यांना खूप हसू येतं. सगळेजण गाडीत बसतात आणि तिथून निघून जातात. शार्दूल घरात येतो. शार्दूल आता आई वडिलांवर खूप चिडतो, खूप संताप त्याचा झालेला असतो, कारण की वसुंधरा आणि आकाश एकत्र आलेले असतात. तो म्हणतो, काय होतं हे, काय चाललंय, हे दोघं एकत्र कसे काय? त्यावर आई बाबा म्हणतात, आम्हाला सुद्धा काहीच माहिती नाही आणि तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटतंय तुला सगळं कळालेलं आहे आणि तू कितीही प्रयत्न कर, आता आकाश आणि वसुंधरा कधीच वेगळे होणार नाही. त्यांच्यातले सगळे गैरसमज मिटलेले आहेत आता आणि ते आनंदाने त्यांच्या घरी राहण्यासाठी गेलेत. शार्दूल म्हणतो, हे बघा, जसं शहाणपणा करू नका, जेवढं विचारतोय ना तेवढंच सांगा. आणि हो, तुमचे आकाश आणि वसुंधरा फार काळ एकत्र टिकणार नाहीयेत, तसं मी अजिबात होऊ देणार नाहीये. आता आई म्हणते, हे बघ, त्यांच्या वाटेला जाऊ नको आणि आता तरी वसुंधरेचा पिछा सोड. शार्दूल म्हणतो, हे बघ, काही झालं ना, तिचा पिछा काय सोडणार नाही मी आणि हो, तिच्या डोक्यावरच बसणार आहे आता. काहीही झालं तरी सुद्धा त्या दोघांना मी काही सोडत नाही. आता मी मेलं जरी ना तरी सुद्धा त्या वसुंधरेला माझ्या बरोबर घेऊन जाईल. माझं आयुष्य तिने उद्ध्वस्त केले, तिला मी अजिबात सोडणार नाही, तिला सुखाने संसार अजिबात करू देणार नाही. तो खूपच चवताळून उठलेला असतो, त्याच्यानुसार सगळं काही झालेलं नसतं. त्यामुळे इकडे आकाश, वसुंधरा आणि मुलं कारमधून घरी जात असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. मुलं तर म्हणत असतात की आई बाबा, तुम्ही आता जर कट्टी घेतली ना, तुम्हा दोघांना आम्ही ना रूममध्ये बंद करून देऊ, बाहेरून ना लॉक करून घेऊ आम्ही. अखिल काकाच्या लग्नामध्ये कसं केलं होतं तसंच. आकाश म्हणतो, विसरलोच होतो मी, तुम्ही किती त्रास देतात ते आम्हाला. आता मुलं म्हणतात की आम्ही ना तुम्हाला अजिबात रात्री झोपू सुद्धा देणार नाही. मुली म्हणतात की आम्ही वसुंधरेच्या आजूबाजूला झोपू. मुली दोघंही भांडत असतात की नाही, मला आईच्या बाजूने झोपायचंय. मनू म्हणते, नाही, मला आईच्या बाजूने झोपायचंय. वसुंधरा म्हणते, थांबा, मी सांगते, एका बाजूने चिनू झोपेल आणि एका बाजूने मनू झोपणार. आता बणी म्हणतो, बाबा, मी तुझ्या बाजूला झोपणार हा. आकाश म्हणतो, हो, डन. आणि सगळेजण खूप खुश असतात. बनी म्हणतो, आई, एक दिवस तू अंगाई गायची आणि एक दिवस बाबा, आणि दोघांनी मिळून आम्हाला थोपटायचं. वसुंधरा आणि आकाश एकमेकांकडे बघता आणि हसायला लागतात. आकाश म्हणतो, वसुंधरा, चला, आपली ड्युटी ना आता सुरू झाली. दोघंही खूप खुश असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. आपल्या मुलांना असं हॅपी बघून त्यांनाही खूप खुश वाटत असतं. आकाश, वसुंधरा नवरा बायको म्हणून तर आपलं कर्तव्य नेहमीच वेळोवेळी योग्य रीतीने पार पाडत असतात, पण आई वडील म्हणून, एक पालक म्हणून सुद्धा त्यांनी आपली जबाबदारी खूप चांगल्या रीतीने निभावलेली असते आणि अजूनही निभावण्यासाठी ते तयार असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.